परे तो जागा चुकलासी. आणि या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून इथं स्पीकर लावलेला आहे. याचा आवाज घरात बसून बऱ्याच जणांना ऐकायला येतोय. रस्त्यावर चौकात बसलेले टपरीच्या पुढे उभं राहिलेल्या सर्व मंडळींना आवाज येतोय स्पीकरचा. आणि आपल्या मनावर जे बिंबलेलं आहे, कर्ज झालंय, खर्च वाढलाय, महागाई वाढलेली आहे, उत्पन्न घटलेलं आहे. परंतु राजुरी गावचं भाग्य असं आहे की ईश्वरीय ऐश्वर्य राजुरीला आजही उपलब्ध आहे. फक्त त्याचा उपयोग करण्यापेक्षा उपभोगानं या ऐश्वर्याचा ऱ्हास होत चाललेला आहे. त्या ऐश्वर्याचा उपयोग करायचा का उपभोग करायचा? उपभोगातून रोगांचं आमंत्रण आहे आणि उपयोगातून योग्याची योग्यता आहे. मग त्या ऐश्वर्याचा उपयोग करायचा का उपभोग घ्यायचा, हे आमच्या राजुरवासी बांधवांना लक्षात येईना झालं. आणि हे ऐश्वर्य आमच्या उपभोगासाठी आहे. आणि इथंच आपला रस्ता चुकतो. मुलाचं कुठं लग्नच जुळलं, तेवढं काम झालं की माझं बरं सगळं. कारण ज्या गोष्टी आपल्या नाहीत, ज्या गोष्टी आपल्यासाठी नाहीयेत, या गोष्टी सद्गुरूकडे भगवंताकडे मागायला जाणं म्हणजे आपण की ज्याच्यातून एकातून मोकळं होण्याची संधी सोडून जास्त गुंतण्याचा आपण प्रयत्न करतोय. आणि म्हणून ज्ञानेश्वरी सारख्या पारायणला मी कल्पना केली होती. मागाशी अप्पासाहेबांनी सांगितलं, सकाळी जरा वाचायला वाचक मंडळी असतात. बाल चमू वाचायला बसलेला दिसल्यावर मला आनंद वाटला की या बालपणापासून संस्कार होत आहेत. हे पुढच्या पिढीसाठी भवितव्यासाठी चांगलीच गोष्ट आहे. पण त्यांच्यासाठी ज्यांच्यावर जबाबदारी कुटुंबाची, ज्यांच्यावर जबाबदारी गावाची, त्यांनी सुद्धा योग्य वेळी योग्य ठिकाणी आचरण करून अगोदर करून दाखवावं लागते, तेव्हा लोक ऐकतात. नुसता उपदेश ऐकत नाहीत. हे काय आम्ही सगळं कळून फिरूया. आता युट्यूबला ऑनलाईनला पाहिजे ते आम्हाला प्रवचन पाहिजे ते कीर्तन ऐकायला मिळत आहेत. परंतु मोबाईलवरती या ज्ञानाचा जो चाललेला बाजार आहे, ज्ञान आहे त्यात मी नाही म्हणत नाही, पण ते ज्ञान तुम्हाला पचवण्यासाठी लागणारी जी योग्यता आहे, ती योग्यता आमच्याकडे येण्यासाठी हा सत्संगच गरजेचा आहे. आणि याच सत्संगातून आम्हाला ईश्वर कळणार. जेव्हा ईश्वर कळेल त्यावेळी या विषय वासनेला दूर हो म्हणण्याची गरज नाही. इथं अंधार पडलेला आहे. एकदा का बल्ब चालू झाला की अंधाराला पळ म्हणण्याची, बाजूला हो म्हणण्याची आवश्यकता नाही. म्हणजे इथं अंधार ओतप्रोत भरलेला आहे. एक दिवा लावला, एक बल्ब लावला की अंधार जातो आणि तिथं प्रकाश येतो. जरा कोणी सांगू शकेल का अंधार कोणत्या बाजूने गेला आणि प्रकाश कोणत्या बाजूने आला? त्या ठिकाणचा अंधार होता ना अगोदर, मग अंधार कोणत्या बाजूने गेला आणि त्या ठिकाणी प्रकाश कोणत्या बाजूने आला, अशी कोणती दिशा सांगता येईल का? नाही, बल्बकडून प्रकाश आला, वर्ण प्रकाश आला, बर अंधार कुठे गेला? नाही, अंधार तिकडे तिकडं गेला, काहीही गेलं नाही आणि तिथं काहीही आलं नाही. फक्त एका तेजाची लिंक जॉईंट झाली, त्या परमात्म्याची लिंक जर जॉईंट झाली तर आमच्या जीवनामधला, आमच्या आयुष्यामधला जो संशयाचा आणि भीतीचा अंधार होता तो एका क्षणात नाही होणार आहे. पहिल्यांदा भेट जाते का कुरुक्षेत्रावर हे तत्वज्ञान सांगायला? अहो कितीतरी दिवसापासून, कारण तोडला का भगवान श्रीकृष्ण आणि पांडव हे जवळचे आहेत. पांडव हे कृष्णाचे आत्ते भाऊ आहेत, मावळणीची मुलं आहेत. कुंती श्रीकृष्णाची आत्या आहे. कुंती म्हणजे राजाला दत्तक दिली होती शूरशेनाने. आपली कन्या 5 कन्यापैकी एक कन्या, पहिलीची प्रधान नावाची कन्याने ही दत्तक दिली होती. आणि म्हणजे आत्ते भाऊ असणारे, नेहमी एकत्रित राहणारे, पण कुरुक्षेत्रावरच का गीता सांगितली. मग अर्जुन आणि कृष्ण, कृष्णाचं सामर्थ्य अर्जुनाला माहित नव्हतं का? कृष्णाचं सामर्थ्य, कृष्णाची योग्यता अर्जुनाला माहित नव्हती का? परंतु कृष्णाला अर्जुन कुरुक्षेत्रावरच पूर्ण शरणागत झाला. कार्पण्य दोषो कृत स्वभाव पृच्छामि धर्म संमोढ चेता. म्हणजे अर्जुन
भगवंताला पूर्ण जवळ शरणागती केली त्यावेळी भगवंताने हा ज्ञानाचा खजाना उघडला. आणि गीतेसारखं तत्वज्ञान अर्जुनाला सांगितलं. तेवढे अर्जुनातला जो मीपणा होता, अर्जुनपणा होता, तो नाहीसा झाला. स्वदेहानाम अर्जुनो परदेहानाम स्वजनो संग्रामानाम मलिनो पापाचरू. आणि असा जो भाव अर्जुनाच्या ठिकाणी झाला होता, तो अर्जुन म्हणतो आता माझ्या ठिकाणचा हा भाव सगळा नाहीसा झालेला आहे. आणि प्रभू तुमची जी इच्छा ते माझं कर्तव्य, तुमची जी इच्छा ते माझं कर्तव्य. कारण आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रीला ईश्वर कोण असेल तर तिचा पती. मग ईश्वराची भक्ती करायची असेल तर पूजा करता येते, आंघोळ घालता येते, हार घालता येतो, गंध लावता येतो, आरती म्हणता येते. स्त्रीला पतीचं काय, आरती लावायची, ओवाळायची पतीला, गंध लावायचा, आंघोळ घालायची, अभिषेक घालायचा पतीचा. कारण भगवंताला आपल्या कुटुंबामध्ये पती पत्नीचं एकमेकावर प्रेम जगण्यासाठी काय, पतीची इच्छा ते पत्नीचं आचरण, तसं भगवंताची इच्छा ते भक्ताचं आचरण. आणि असं जे आपल्याला कृपा प्राप्त करण्यासाठी, पावण्यासाठी ज्यावेळी भगवंताची जी इच्छा आहे, मग भगवंताला असं वाटतं का फक्त श्रीकृष्ण गोकुळामध्ये एवढे लीला करून कंसासारख्याला, चाणूर मुष्टिकासारख्याला लीलेनं मारतात, एवढं सामर्थ्य असून सांदीपाणीच्या चरणी शरण जातात. तसं आम्ही कुठल्या तरी गुरुच्या चरणी शरण गेल्याशिवाय आमचं जन्मकर्म दिसणार नाही. आणि आमचं जन्मकर्म पाहणं हेच ईश्वराचा जन्म, हेच ईश्वराचं प्रागट्य. आणि ईश्वराच्या प्रागट्याचा जो कृष्ण जन्माष्टमी सोहळा झाला आपण म्हणतो ना, कृष्ण जन्माष्टमी सोहळा हा फक्त श्रावणमध्ये अष्टमी पुरता नसून आमचे अष्टभाव ज्यावेळी प्रगट होतील त्यावेळी नित्य अष्टमी, अष्टमीची वाट बघण्याची गरज नाही. आणि ज्यावेळी आता लौकिक अर्थानं श्रावण महिना, वद्याष्टमी, सप्तमीची रात्र माझे त्या त्या हे रूप सोजे मी मस्तक ठेवतो ज्या ठिकाणी येते सद्गुरु आले धोडे गोला पुंडलिका वरदारी विठ्ठल पांडुरंग भगवान की जय. आम्ही पापी भक्तहीना व्यर्थ केले वर्ग वंदना निर्गुणी भक्तीचे महिमान जगा जीवनाय शीन विनाय. तेथे होते निर्णय खरा केही झाले भक्त प्रेमळा भजन करती सर्व काळ चित्ती भजन आठवणी. आषाढ कार्तिकीस जाण पंढरी जाते अवघे जना ऐसे निज भक्ताचे धावणे जग जीवनाय करीतसे. वती विश्वव्यापक जग जीवना जो देव भक्त झाला आपण भजले लावती अज्ञान अर्थाही जजना उद्धरले. चित्रे देऊनी फळ जरंधर धाडीला तत्काळ अमर केला गोपीचंद गोपाळ. तृतीयाध्यायी चरित्र हे. चौथीयाध्यायी कथा अद्भुत गोरख केला स्त्री राज्यात वीणनाथ जीव व निसुत मत्स्येंद्रनाथ आणले कांतेचे चित्तव्या विचारी ऐकोनी विरक्त झाला ऋतहरी. त्यासी भेटले गोरख मत्स्येंद्री. पंचमोध्यायी हे कथा. षष्ठोध्यायी अनुसंधान पंढरीहून रुक्मिणी रमण ज्ञानदेवाले घेऊन अलकावती क्षेत्रात नामयाचा पुत्र नारायण याचे कीर्तन महिमा पुसरा जाण ज्ञानदेव समाधिस्थ होऊन यांची निरूपण सातव्या श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की जय. इंद्रभुवना तुल्य जाना संताशी दावी रचना भोजने घातले जना दशवाध्यायी कथा. एकादशात गाता गोमटे इंद्र देवाले भेटी त्याने ज्ञानदेव पाहुणे दृष्टी पुष्पवृष्टे पै केले. पंढरगावर विठ्ठल
कुलगुरु दैवताय नमः प्रभु रामचंद्राय नमः। द्वादशामाजी निरोपण ज्ञानदेवासी मने जगजीवन तुझे मुखीचे ऐकून स्तवन संतोष मानतय होय। त्रयोदशात प्रेमानुभूत नमन केले सप्रेम भरीत श्लोक त्याचे अष्टोत्तर शत ऐकता संत सुखावले। षोडशा माझी कथा जाण सोपान देवी केले स्तवन ते ऐकून जग जीवन संतोष मनी पावले। आणि 16व्यात काय झालं नामदेवाची कथा सांगितलेली आहे ते ऐकून स्वतः पांडुरंग सुद्धा धावून ते तारखेला मधून गेलेले आहे आणि ती कथा मागे झालेली आहे असं म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे। तुम्ही श्रोत्यांनी ते ऐकलेले असं म्हणून त्याला एक कळसाचा अध्याय आणि कळस प्रत्येक अध्यायात काय काय झालं याचं त्यांनी निरूपण सांगितलं। सासवडी जावने रुक्मिणी कांत समाधी दिदली स्वपानाते नामया समवेत जगन्नाथ गेले पंढरी समागुती। आपल्या गावामध्ये रात्राची समाप्ती आमोशा दिवशी असते। उद्या आमोशा असल्यामुळे या ग्रंथाची समाप्ती उद्या सकाळी 10 वाजता आपल्या माळविका मंदिरामध्ये 10 वाजता बरोबर या ग्रंथाची समाप्ती होणार आहे। तरी गावातील सर्व लोकांनी या आपल्या ग्रंथाकडे जुन्या ग्रंथाकडे आपल्या बोलणीकडे लक्ष देऊन उद्या सकाळी 10 वाजता बरोबर या ठिकाणी ग्रंथाची समाप्ती होऊन आपला कार्यक्रम उद्या सकाळी 10 वाजता बरोबर संपन्न होणार आहे। त्याची सर्वांनी नोंद घ्या। उद्या सकाळी बरोबर 10 वाजता शांत लीला अमृता ग्रंथाची समाप्ती होणार आहे। तरी गावातील सर्व लोकांनी या ग्रंथाच्या समाप्तीसाठी हजर आहे। ओम श्री राम जय राम जय जय राम। 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 ओम 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 श्री राम जय राम जय जय राम। 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 ओम 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 श्री राम जय राम जय जय राम। नमः शिवाय। शंभो शंकर नमः शिवाय। शंभो शंकर नमः शिवाय। शंभो शंकर नमः शिवाय। शंभो शंकर नमः शिवाय। नमः शिवाय नमः शिवाय शंभो शंकर नमः शिवाय। नमः शिवाय नमः शिवाय शंभो शंकर नमः शिवाय। गोपाला देवकी नंदन गोपाला। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। गोविंद गोपाल हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा। वेद गोपाल हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा। गोविंद गोपाल हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा। 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 हर हर महादेव। हर हर महादेव। हर हर
निर्माण झाली आवड, जसं त्या व्यसनी माणसाला कशाचा शीण येत नाही, आपल्या जीवनामध्ये सुद्धा तशी परमार्थाचं व्यसन लागावं. व्यसन लागावं, पण कशाचं? परमार्थाचं. हरिपाठ म्हणल्याशिवाय वारकरी झोपेल? हरिपाठ म्हणल्याशिवाय व्यसन लागलं तर अजिबात झोपणार नाही. सकाळी उठल्याबरोबर विष्णू शरण म्हणायचं आहे? अजिबात नाही. चहा कितीही चांगला कासू द्या, पुढे येऊ द्या, नाही नित्यनेम झाला नाही तोपर्यंत घेणार नाही. का? व्यसन लागलं. परमार्थाचं रामनामाचं व्यसन जर लागलं तर त्याला सुद्धा शीन वाटत नाही वाटत. तसं भगवान परमात्म्याच्या भेटीविषयी अंतःकरणामध्ये तीव्र तळमळ निर्माण झाली. आपण कोणाशी बोलतोय आणि आपण काय बोलतोय याचं भान राहत नाही. विश्वमौली ज्ञानोबारांचा गोड अभंग आहे, प्रसिद्ध अभंग आहे. विश्वमौली ज्ञानोबार आहे, भगवान परमात्मा पंढरीनाथ परमात्मा आपल्या भेटावा, आपल्या घरी यावा अशी ज्ञानोबारांच्या अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली. आपल्या घरी यावा, देव घरी यावा, पंढरीनाथ घरी यावा म्हणून ज्ञानोबारांच्या अंतःकरणात इच्छा निर्माण झाली. त्या इच्छेचा परिणाम आहे का? इच्छेचा परिणाम आहे का? ज्ञानोबार आहे, पंढरीनाथ परमात्मा माझ्या घरी पाहुणा म्हणून यावा म्हणून ज्ञानोबार बोलले. कोणाशी बोलले? सरपंचाशी? कोणाशी बोलले? कावळ्याला बोलले. कावळ्याला बोलले. कोणाला? कावळ्याला बोलले. कावळ्याला. खरं सांगा, कावळा हा पक्षी कोणाला आवडतो का? कावळा. कबूतर आवडतो का? कबूतर आवडतो. कबूतर आवडतो. पोपट आवडतो का? आवडतो. छान वाटतं. पोपट छान आहे, कबूतर छान आहे. कावळा कोणालाच आवडत नाही. आपण रस्त्याने चाललो आणि कदाचित एखाद्या कावळ्यानं आपल्याला स्पर्श केला. शुभ आहे का अशुभ आहे? अशुभ आहे, बरोबर आहे ना? कावळ्यानं आपल्याला स्पर्श केला तर अशुभ आहे. आणि तोच कावळ्याची स्पर्श करावा, त्यानं शिवावं म्हणून आपण वाट पाहतो. तिसऱ्या दिवशी पिंड ठेवल्यावर माणूस स्मशानात तर कावळा शिवतो. तो पण खूप हुशार आहे. मी शब्द बदललाय, आपल्या लक्षात आला असेल. तो पण खूप हुशार आहे. सहजासहजी कावळा असा पटकन येत नाही. त्याला माहिती आहे आपल्याला किंमत आली. एवढे सगळे मोठाले पण आपली वाट पाहत आहेत. असं वरून गिरट्या घालतो. लोक नुसते म्हणतात बघा आला आला आला. दुसरा म्हणतो गेला. असा भाव खातो मला तो कावळा. अजिबात नाही उतरत खाली. उतरला तरी उगा बारकाईने निरीक्षण करा, ते जवळ जाणार. मी इकडे तुकडं काय बघायचं? तुझ्यासाठी ठेवले, पटकन खाऊन मोकळं व्हायचं नाही. बघत राहतो मला आयटीत. कोण हाणतंय का दगड? कोण हाणणार आहे म्हणजे त्याच्या ह्याला लांबवायला बरं नाही मरत खा. असा कावळा रुबाबात. आणि मग मस्त एखादा त्याच्या आवडीचा एखादा पदार्थ उचलतो. अजून सांगतो का? आता पुढे भाद्रपद मास आला. पितृपंधरवडा वैद्य पक्षामध्ये पितृपंधरवडा 15 दिवसांना आहेच आपल्याला पुन्हा. तेव्हा स्मशानात तर शिवेल. पितृपंधरवड्यामध्ये आपल्याकडे नैवेद्य पित्रासाठी वर ठेवला जातो. घरावर नैवेद्य ठेवल्यावर आपली इच्छा असते कावळ्यानं यावं, येत नाही. मग माणूस कावळ्याचा आवाज काढतो. काव काव काव. माणूस कावळा. त्याला माहितीये याचा आवाज ऐकल्याबरोबर त्याला वाटतं आपला कोणीतरी जादबाई आहे यावं म्हणून. पहा तुम्ही, एखादा कावळा करू द्या, 2-4 कावळे लगेच जमा होतात. थोडं हुशार आहे ते. माणसानं किती काव काव करू द्या, येत नाही ते. येत नाही. त्याला माहितीये हे फक्त नाटक करायला लागले. आपला जादबाई नाही नाही येत. महाराज हुशार आहे. कावळ्याला डोळे किती आहेत? शाबास. ज्ञानेश्वरी वाचलेली मंडळी सांगतील बरोबर. किती डोळे आहेत कावळ्याला? आता हे शाळेतच तो किती पापी लगेच. ऐका, कावळ्याला खाचा 2 आहेत, पण कावळ्याला बुबळ मात्र एकच आहे. बुबळ वयसा एके बबुळे दोहीकडे चाळीता अपाडे. ज्ञानोबा वर्णन करतायत. कावळ्याला बुबळ एकच आहे, खाचा मात्र 2 आहेत. तुम्ही त्या कावळ्याच्या उजव्या बाजूला उभा राहा, तो लगेच बुबळ उजवीकडे फिरवतो. तुम्ही डाव्या बाजूला जा, तो लगेच डावीकडे फिरवतो. दोन्ही बाजूला माणसं उभी राहा, तो एवढ्या गतीमध्ये फिरवतो, जगाला भ्रमिष्ट करतो. जगाला. कोण? कावळा. त्याचं बघणंही चांगलं नाही, त्याचं रंग चांगला नाही. चला पुढे जाऊन बोलतो अजून. त्या कावळ्याचं खाणं चांगलं आहे का? खाणं चांगलं आहे कावळ्याचं? नाही महाराज. चला ज्ञानेश्वरी उघडा. ज्ञानोबा सांगतात कावळा हा एखाद्या जनावराच्या नेमकं जखम पाहतो. जखम जनावराची, एखाद्या म्हशीच्या बैलाच्या ढोपरावर जर काही जखम झाली असेल तर तो कावळा बरोबर तिथंच बसतो आणि टोच मारतो. त्याचं खाणं अजून गंमत आहे पहा. ज्या वेळेला उन्हाळ्यामध्ये सुंदर अशा प्रकारचे आंबे, पहाडाला आलेले आंबे पिकलेले आहेत आणि पिकलेले आंबे नेमकं त्या दिवसामध्ये आंबा पाडाला लागला की या कावळ्याचं
तोंड चोच सडते म्हणतात ज्ञानोबा आहे, सडते. हा निंब आणि नेमकं लिंबोळ्या ज्या वेळेला पिकतात, लिंबोळ्या चांगल्या पिकल्या की मग मात्र त्या कावळ्याला चांगलं तोंड येतं. हा काय तर निंबोनिया मोडोनियाला तो कावळ्या सुकाळू झाला. काय जनावरांची भाषा आहे. निंबोळ्या पिकल्या की या कावळ्याला सुकाळ येतो. सुकाळ गोड आहेत का निंबोळ्या? कडू आहेत. कडू निंबोळ्या. त्याला काय करतात, आंबा पिकलेला गोड आहे पण नेमकं याचं चोच सडलेली आहे, त्याला खाता येत नाही. कधी तुम्ही पहा कावळा कोणत्याच फळाला चोच मारत नाही. बारकाई निरीक्षण करा, कोणत्याच फळाला कावळा चोच मारत नाही. कोणत्याच मांसाला मारणार, कारण तो त्याचं खाणं त्याचं वाईट आहे ना. त्याचं खाणं वाईट आहे, त्याचं बघणं वाईट आहे, त्याचं रंग तोही वाईट आहे. अजून पुढचं बोलतो, त्याचं बोलणं आवाज तरी गोड असावा ना. कावळ्याचा आवाज गोड आहे का? नाही नाही. कावळा ओरडायला लागला की माणसाला हांडले त्याला दगड. सकाळपासून ओरडायला लागले. त्याचा आवाजही बरोबर नाहीये, म्हणजे त्याचा आवाज त्याचं बोलणं बरोबर नाही, काहीच बरोबर नाहीये. पण तरी विश्वमाऊली ज्ञानोबा आहे त्या कावळ्याला सांगतायत, पहिलं तो तुकोबाराय रस्त्याने चाललेले आहेत आणि अचानक तुकोबारायच्या अंतःकरणामध्ये ही तीव्र तळमळ निर्माण झाली. मग रस्त्यावरून जो येतोय त्याला तुकोबाराय विचारतात, जे जे भेटे तयासी. जो भेटेल त्याला तुकोबाराय विचारतात, ओ सांगा ना, देव कृपा करील मज काय लाज राखी. अवस्था निर्माण झाल्याचा परिणाम आपल्याला कोण भेटलं याचा विचार नाही, पण देव भेटेल का नाही सांगा मला, सांगा मला. विचार करा, आपण रस्त्याने चाललोय, समोरून येणार काय सगळ्याच भगवत भक्त थोडीच समोरून येणार आहे काही नाही. संध्याकाळच्या वेळी बरेच लेझिम खेळतच येतात. संध्याकाळच्या वेळेला नेमकं आमच्या अशी संध्याकाळी गावात जायची वेळ, नेमकी ते नवीन गाव असलं एखादं त्यांना विचारलं, ते म्हणजे कुठं चालले जाऊ द्या. जो भेटेल त्याला तुकोबाराय विचारतायत, हो सांगा ना देव भेटेल का. अरे ज्याला विचारतायत त्याला भेटलाच नाही, त्याला देवच माहित नाही, पण तरी विचारणं सुरू आहे. त्याला म्हणतात तीव्र तळमळ निर्माण झाली की आपण कोणाशी बोलतोय आणि काय बोलतोय याचं भान राहत नाही. भान राहत नाही, तीव्र तळमळ आहे. अवस्था आहे महाराज. मुलीला बघण्याकरता आलेली आहेत, त्यावेळेला मुलगी पाहायची आहे, पण त्याच्याही अगोदर तिथली व्यवस्था पाहावी लागते. व्यवस्था पाहिली जाते. नुसतेच कांदा पोहे दिले त्याच्यावर खोबरं टाकलेलं नसेल तर, ओलं खोबरं किसून टाकलं नसेल तर, काय उडे परंपरा माहित नाही, पण बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी जाण्याचा योग आला. मुलगी पाहायला गेल्यानंतर त्या पोह्यावर शक्यतो ओलं खोबरं किसून टाकलं जातं, त्यावरती पुन्हा शेव टाकली जाते. तुम्हाला पण काही अनुभव आहेत त्यातले. लिंबूही ठेवला जातो मग ते दिले जातात. सप्त्यातले पोहे तसे नसतात. सप्त्यातले पोहे तसे नसतात. मुलगी पाहायला गेलं की मात्र जरा पाहुणे जरा मोठ्या गाडीत आले, जरा कडक कपड्यात म्हणलं की जरा वेगळा. ती पद्धतच आहे. समजा जर एखाद्याने नाही दिले, बघा ना मुलगी पाहायला आलोय, साधं एक नारळ किसून टाकता आलं नाही. चहा करायचा असेल तर तो चहा सुद्धा दुधाचा, हा शाबास, आलं टाकून अगदी असा माफक प्रमाणामध्ये व्यवस्थित द्यावं लागतं. का? कारण ही सगळी व्यवहारामध्ये पाहिली जाते ती व्यवस्था असते.
व्यवस्था ही व्यवहारात पाहिली जाते, संसारात पाहिली जाते. परमार्थामध्ये मात्र अवस्थेला किंमत आहे. आपली अवस्था, आपलं स्थित्यंतर बदल झाला पाहिजे आपल्यामध्ये, आणि तो बदल करण्याकरताच परमार्थ आहे. बदल होण्याकरता कीर्तन आहे, नाहीतर चालूच आहे की मग. परमार्थात येऊन वर्षानुवर्ष पंढरपूरची वारी करून ज्ञानेश्वरी पारायण करून जर आपल्यामध्ये वाईट दुर्गुण जर जात नसतील तर मग एवढं सगळं केलेलं मातीतच आहे ना. बदल होणं नितांत गरजेचं आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, परमार्थ हा प्रबोधनासाठी नसतो, परिवर्तनासाठी असतो. 2 वाक्य जाणकारांनी लिहून न्या. प्रबोधन वेगळं आहे आणि परिवर्तन वेगळं आहे. बऱ्याच वेळेला आपल्या प्रबोधनावर दरका चालू आहे महाराज. नुसतं ऐकायचं. देवानं 2 कान दिलेत ना, प्रबोधन. हे असं ते तसं, दारू वाईट आहे, तंबाखू वाईट आहे, गांजा वाईट आहे, अमकं हे ऐकणं चाललंय. पण वाईट आहे तर दे ना सोडून. नाही नाही, तसं कसं सोडून द्यायचं? नाही जमत, तेवढं सोडून बघ. प्रबोधन कामाचं नाही, परिवर्तन कामाचं. परिवर्तन. नवीन आलेल्या सुनेला, नांदायला आलेल्या सुनेला सासू सांगत असते, बाई असं नाही असं करायचं, तसं नाही तसं करायचं, असं नाही असं वागायचं, सांगते. तिचं ते सांगणं म्हणजे प्रबोधन आहे. प्रबोधन आहे. पण त्या सांगितल्याप्रमाणे जर सून नाही वागली, परिवर्तन जर तिच्यात नाही झालं, तर मला वाटतं संसाराचा वेळ मांडवाला जातच नाही. गेलाच वर तर मांडव तोडून खाली येतो. परिवर्तन होणं गरजेचं आहे. बदल होणं गरजेचं आहे. बदल झाला पाहिजे. इथं बसलेले जे मंडळी, ज्येष्ठ मंडळी आहेत ना, अगदी 40-50 मंडळी आहेत, ज्यांना आपली मुलं झालेली आहेत, त्या मंडळींनी थोडंसं आत्मपरीक्षण करावं. आपल्या मुलांनी एखादं व्यसन केलेलं खरंच आपल्याला पटेल का? आता इथं बसलेल्यापैकी बरेच जण 10, 11, 15 वर्षाची मुलं बसलेली आहेत बरीचशी. त्या मुलांनी सप्ताहाला कीर्तनाला येण्याच्या निमित्तानं यावं आणि इथं येऊन त्यांनी मस्तपैकी विमल खावी. असं एखाद्या वडिलाला कळालं की आपलं पोरगं जाऊन तिथं विमल खातंय, बरं वाटत? बापाला बरं वाटत? वाटणार नाही. मुलानं व्यसन केलेलं जर बापाला आवडत नाही, पटत नाही, तर मग बापानं का खावं? साधा माझा तर्कवाद आहे. साधा तर्कवाद आहे. का खावं? त्यांना विचार, मी करताय घरातला, कमवणार आहे. अरे तू कमवणार आहे, बाकीचे काही बसून खातात का नुसतं? जे नको आहे, थांब थांब थांब, मी पण येणार आहे जेवाय, बस मी पण येतो. विठ्ठला विठ्ठला. कमी जास्त आहेच आहे. कोणाला डोळ्याने दिसतंय, जवळचं दिसतंय, कोणाला लांबचं दिसतंय. त्याला म्हणलं पारायला बसा, तुम्हाला जवळचं दिसतच नाही आपल्याला. मला लांब चांगलं दिसतंय. वारे वा. प्रत्येकाच्या मागे कोणता ना कोणता रोग आहेच आहे महाराज. काही ना काहीतरी आहेच आहे. आता मस्त प्रवास गाडीमध्ये तिथं म्हणलं, महाराज बरं येऊ तुमचं. का म्हणजे रोज गाडीत आहे, एसीची गाडी, एअर कंडिशन, मस्त ह्या गावचं त्या गावाला, रोज एका घरी बाहेरचं जेवण. म्हणजे बसून बघ. घेतला 2 दिवस गाडी. 3ऱ्या दिवशी खाली उतरलं, एसटीने येतो. म्हणलं एसी चालू आहे ना? नाही म्हणलं, पाय सुजायला लागले. गाडीत बसून एका जागेवर काम धंदा नाही, काय नाही, मानानं मस्तपैकी जेवण, घ्या महाराज, पुन्हा वरून श्रीफळ खालून, पुन्हा वरून श्रीफळ खालून, सगळं. पण तरी सुद्धा नाही ना, प्रत्येकाला कशाचं ना कशाचं भय आहे, भीती आहे. प्रवास करत असताना स्टेरिंग ड्रायव्हरच्या हातात आहे, हे बाजूला बसलेलं आहे. काही त्रास आहे का याला? काय ब्रेक दाबायचा आहे का, घेर बदलायचा आहे का, क्लच काहीच नाही. मस्त बसायचंय, मस्त गाणी अभंग चालू आहेत, ऐकायचे आनंदात. पण नाही, ड्रायव्हर गाडी चालवते, त्याचं ती पुढे हॉर्न दाबतंय, त्याचं ती दुसऱ्याला ओव्हरटॅक करते, पण हे खाली पत्रा दाबते. पत्रा गाडीच्या पायाखालचा का? याला भीती ठोकतं की काय? अरे चालवतंय ना, भीती. प्रत्येकाच्या मनामध्ये कोणतं ना कोणतं भय आहे. जगद्गुरु तुकोबराय ठामपणे सांगतायत, भय नाही त्रैलोक्य. आमच्या जीवनामध्ये कशाचीच भीती नाही. ऐका, पहिली भीती आहे रोगाची भीती. रोग कुठे येतो माहितीये का? रोग कोणाचे? महाराज रोग सुद्धा खूप हुशार आहे. जिथं आपली व्यवस्थित व्यवस्था होईल तिथंच ते जातात. खडी फोडणाऱ्याला कधी ताप आलाय का? आणि आलाच तर तो दवाखान्यात गेलाय का? कधीच नाही होत असं, कधीच नाही. खडी फोडणाऱ्याला साखर वाढत नाही, कमी होत नाही, त्याचा बीपी हाय होत कधीच होत नाही. नेहमी कष्ट करणारा त्याला कसलाच रोग नाही. कारण रोगाला माहितीये याच्याकडे गेल्यावर आपली व्यवस्थाच होणार नाही. रोगाला खात्रीच. रोगाला माहितीये चांगले ताजे 200 रुपये किलोचे सफरचंद कुठं खायला मिळतील? त्याच्या घरी चला. 200 रुपये किलो झालाय. आता आपल्याकडे बरीचशी माणसं म्हणतायत सफरचंद लईच मागलं, 200 रुपये किलो आहे. आता आम्ही अमरनाथला मागे केदारनाथला गेलो होतो. तिकडे बागा पाहिल्या, एवढ्या काश्मीरच्या खोऱ्यातून ते सफरचंद आपल्यापर्यंत इथं 200 रुपयाला येते आणि आपलं डाळिंब इथं 150ला जाते. कधीतरी तुलनात्मक विचार आपल्याकडून व्हावा ना, की जागेवर 150ला जाते तर तिथं कितीला भेटत असेल, की तिथून इथं एवढ्याला भेटतंय तर तिथं किती स्वस्त असेल.
माझा मुद्दा एवढा चाललाय, चांगले अगदी अगदी खुसखुशीत सुंदर गोड असे सफरचंद, चांगल्या गोळ्या, चांगली एअर कंडिशनची अशी व्यवस्थित असणारी, आयसीयू मध्ये अशी व्यवस्थित हॉस्पिटल, ते कुठल्या रूम असतात ना, रूम डिलक्स, हा डिलक्स नाही पुन्हा सुपर डिलक्स अशी रूम, अगदी व्यवस्था, व्हेंटिलेटर, सगळी व्यवस्था. असं कुठं भेटल त्याच्याकडेच रोग जातात. रोग असं कोणाकडे जातात? ऐका, रोग कोणाकडे जातात? जिथं भोग आहे तिथं रोग जातात. भोग आहे तिथं रोग आहे, जिथं भोगच नाही तिथं रोग जात नाही. म्हणून मी गमतीला नेहमी सांगत असतो, अगदी अगदी प्रामाणिकपणानं सकाळी उठून आमच्या समर्थ महाराजांसारखा काकडा करणारा एखादा वारकरी, यांचा काकडा म्हणजे देव खडबडून जागवतो. पाटील महाराजांचा काकडा म्हणजे खडबडून जागा. तुम्ही असता का यांच्यासोबत? शक्यच नाही. मी सांगतो ना, तुम्ही जर यांच्या इन्कम टॅक्स धाड टाकते की काय, ज्याच्याकडे पैसा आहे त्याला भीती, ज्याच्याकडे काहीच नाहीये काय घाबरेल महाराज? ते काय घाबरेल? हे जर म्हणलं आपल्या दाराला कधी कुलूपच नसतं, ठेवायची गरजच नाही ना. चोर तुझ्या घरी येणारच नाही, कारण चोराला माहिती बियाच्या आपलं चोरल्याला याला द्यावं लागत. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला राजा इन्कम टॅक्सची भीती आहे. जो रूपवान आहे त्याला रूपहीन होण्याची भीती आहे. अजून खूप विस्तार करण्यासारखं आहे मला त्याच्यामध्ये. हे रूपाला तुम्ही कितीही सजवा, एक ना एक दिवस त्याच्यामध्ये बदल. मला सांगा, फेअर अँड लवली लावून जर कलर मध्ये बदल झाला असता तर कॅनडा सारखा देश काळा राहिला असता का? काय म्हणणं काय? राहिला असता का? कधीच नाही. कधी राहिला नसता. वेस्ट इंडिज महाराज हे अचानक झोपेतून उठून जर यांचे चेहरे बघितले ना घाबरत. जर हे लावून जर बदल झाला असता तर नक्की बदल. पण आज बराचसा वेळ आणि बराचसा पैसा हा फक्त आणि फक्त आपल्या रूप सुधारवण्याकरता चाललेला आहे. निरीक्षण करून पहा. निरीक्षण वास्तविक पाहता जगायला जास्त लागत नाही. निर्वाहापुरते अन्न आच्छादन, आश्रमाशी स्थान, कोपी गुहा. विठ्ठल वाटत नाही, त्याला भीती द्वैताची असते. आपण एकटा आहे पण बाजूला कोणी आहे? एकटाच मनुष्य चालला आणि बाजूने एखादी लाईट पडली आणि त्या लाईट पडल्याबरोबर याचीच सावली बाजूला पडते. इकडून प्रकाश आला की इकडून सावली पडते. सावली पडली, नेमकी सावली मागच्या बाजूला आहे. चालता चालता नजर जाते, काळ दिसतंय, काळ दिसतंय. नेमकी आमोशा सुरू झाली. आज आमोशा सुरू झाली, काळ दिसतंय. आलं काय की आहे काय की कोण आहे महाराज? अरे याचीच प्रतिमा, याचाच प्रतिबिंब, याचीच सावली आहे. पण तरी त्याला भीती वाटली का? ते दुजेपणा आला म्हणून शास्त्रकार सांगतायत द्वैतामध्ये भीती आहे, एकत्वामध्ये भीती नाहीये. आम्ही भगवान परमात्म्याचं दास्यत्व स्वीकारल्यामुळे, आम्ही आता दुसरे न राहता त्याच्याशी एक रूप झाल्यामुळे आम्हाला भीती नाही. त्रैलोकी अजून सांगेन आपल्याला, एखादा द्वैतामध्ये भीती आहे, आपल्यापेक्षा एखादा दुसरा व्यक्ती भिन्न आहे आपल्यापासून, पण आपल्यापेक्षा बलवान नसेल तर भीती वाटते का? बलवान असेल तर परमात्म्याचं नित्य भजन करावं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे असो सुखे गावो मुखे विठोबा. विठोबाचं नित्य नामस्मरण व्हावं याच्याकरता समस्त राजुरी ग्रामस्थ मंडळींनी, तरुणांनी मोठा पुढाकार घेऊन आज या ठिकाणी यावर्षी नामसप्ताहाचं आयोजन केलंय. आपलं नामसप्ताहाचं आयोजन म्हणजे बऱ्याच दिवसानं काय असतं, लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर अगदी 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 बरेच उपाय केले, डॉक्टर केले, हाकम केले, गंडे दोरे देवरशी सगळे केले, पण म्हातारपणामध्ये मुलगा झाला. म्हातारपणामध्ये मुलगा झाला. त्या मुलावर किती आवड असते, प्रेम असतं, किती प्रेम असतं. म्हातारपणात ती काठी आहे आणि म्हातारपणामध्ये लग्न झालं, महिन्या वर्षात पाळणं मजा नाही त्यात, तेवढं प्रेम राहत नाही. पण म्हातारपणामध्ये मुलगा झाला की त्याच्याबद्दल आवड निर्माण होते. मला वाटतं तो मुलगा मग चांगला निरोगी आणि सुदृढ राहावा याच्याकरता ते आई वडील अगदी प्रयत्न. नुसता शिंखला तरी सुद्धा लगेच पटकन त्याला दवाखान्यात नेलं जातं. कोणाला? हा शबास बाळाला, त्या बाळाला. मुलाला म्हटलं नाही, ते बाळाला म्हटलं, कारण ते लहान आहे ना, बाळ आहे, ते आत्ता जन्माला आले, ते आता बाळाला लगेच दवाखान्यात नेलं जातं. जर ते मुलं असं कुठेतरी बाहेर चिखलामध्ये खेळायला लागलं तर त्याला पटकन उचलून आणलं जातं. सर्दी होईल, पडसं होईल, त्याला त्रास होईल त्याला, म्हणून त्या मुलाची निगा राखली जाते. त्याला खायला चांगला सकस आहार दिला जातो, सकस. जोपर्यंत त्याला दात नाही तोपर्यंत ती माऊली, त्याची आई, ती म्हातारी बिचारी काय करते, असं एखाद्या दगडावरती खारी काशी उघडते, पहा बदाम उघडते आणि त्याला चाटण देते. त्याचं चाटण त्याला थोडं चावायला लागलं की बदाम भिजवून त्याला खाऊ घालते. का? तो सुदृढ झाला पाहिजे, तो मोठा झाला पाहिजे, त्याची शक्ती, रोगप्रतिकार शक्ती वाढली पाहिजे. म्हणून त्या मुलाचं संगोपन ते आई वडील करतात. आई वडील मला वाटतं म्हातारपणामध्ये झालेलं ते असल्यामुळे त्याच्यावर विशेष प्रेम असतं. जाऊ दे, ते मुलगा आता मोठा झाला, त्या मुलाचं लग्न झालं, त्याला मुलं झाली, हे सगळं सोडून द्या. आता मुद्द्यावर या, जरा मुद्द्यावर.
ते म्हातारपणामध्ये मुलगा जसा त्यांना झाल्यावर त्यांना जसं त्या मुलाबद्दल प्रेम आहे, मला वाटतं राजुरीतला हा सप्ताह म्हणजे सप्ताह बऱ्याच वर्षानं ह्या देहूकराची एवढी मोठी परंपरा आणि या परंपरेतून हा उदयाला आलेला उत्सव आहे. म्हणजे म्हातारपणात झालेलंच आहे की आताची मंडळी ज्यांना अमृत झालं गृहीत धरा, ज्यांनी इच्छा व्यक्त केली, प्रगट केली, तयारीला लागले आणि सप्ताहाचं आयोजन केलं.